या बातमीपत्राचे प्रायोजक विठ्ठल रुक्मिणी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स। आमच्याकडे उत्तम दर्जाची बांधकाम रेती, प्लास्टर, वाळू, खडी, मुरुम योग्य दरात घरपोच मिळेल। संपर्कासाठी मोबाईल नंबर जयेश सोनार 9588696586866958 ऋषिकेश भामरे 90490910 सद्यस्थिती पाहता मेडिसिन हे खूप महत्त्वाचे झाले आहे। असं म्हणता येईल की योग्य वेळी आणि योग्य असे मेडिसिन भेटणे ही आजच्या काळाची गरज आहे आणि या सर्वांचा संबंध ठीक आपल्या आरोग्याशी येतो ना। मग आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे जितके की महत्त्वाचे योग्य दरात, योग्य वेळात, योग्य मेडिसिन मिळणे। मग ते कोणत्याही प्रकाराचे असो, सर्जिकल असो की मेडिसिन। बाबू शेठ वणीवाले यांचे नातूश्री यश सुनील कांक्रिया यांचे यश मेडिकल शॉप येथे सर्व प्रकारचे औषध व सर्जिकल योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे यश मेडिसिन शॉपी। आमच्याकडे वॉकर, कोमड, हँडस्टिक, बेल्ट, बीपी मशीन, शुगर मशीन, वजन काटा व इतर सर्जिकल आयटम योग्य दरात उपलब्ध आहेत। तसेच आपणासाठी होम डिलिव्हरीची देखील सेवा करण्यात आली आहे। यासाठी आमचा पत्ता पुणे गाळगे समोर खोलगल्ली कॉर्नर पाळवा रोड धुळे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 7057712310। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडबाणा संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जुन्या जिल्हा रुग्णालयात 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी त्वरित लसीकरण सुरू करा, शिवसेनेची मागणी। धुळ्याचे माजी नगराध्यक्ष दिलीपतात्या जगताप यांचे निधन। जुन्या वैमनस्यातून युवकाची जन्म दिवशी धारदार शस्त्राने निर्गुण हत्या। वरटी येथील थरार 2 संख्या भावांसह 3 अटक। राजूर शहरात कडकडीत बंद, गावातून विनाकारण येणाऱ्या व्यक्तींना बंदी। दोनत खुर्द येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा। नाशिक शहरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्याने छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आले निषेध। कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन व आयसीयू बेड, कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची बल्लाळेश्वर देवस्थानाकडे मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने।
सध्या स्थिती धुळे शहरात महापालिकेच्या प्रभात नगरमधील एकाच आरोग्य केंद्रावर 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे। 1 मे पासून रोज 200 नागरिकांना लस दिली जात आहे। मात्र एकच लसीकरण केंद्र सुरू असल्याने नागरिकांची येथे मोठी गर्दी होत आहे। शहराची एकूण लोकसंख्या सुमारे 6 लाखावर असताना त्यात 18 ते 44 वर्ष वयोगटातील संख्या मोठी आहे। मात्र त्यांच्यासाठी रोज फक्त 200 लस उपलब्ध होत असल्याने नागरिकांची धावपळ होत आहे। शिवाय या केंद्रावर गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोकाही उद्भवत आहे। या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व नागरिकांना सोयीच्या असलेल्या साखी रोडवरील जिल्हा रुग्णालयात तात्काळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करून होणारी गैरसोय थांबवावी। जिल्हा प्रशासनही या ठिकाणी लसीकरण केंद्र कार्यान्वित करावे म्हणून आग्रह करत आहे। परंतु आपल्याकडून याबाबत दिरंगाई होत असून हलगर्जीच्या कार्यपद्धतीमुळे लसीकरणाचा वेगही मंदावला आहे। नागरिकांच्या आरोग्याशी आपण खेळत असल्याच्या संतप्त भावनाही सर्वसामान्यांमध्ये उमटवत असून जिल्हा रुग्णालयात पूर्ण क्षमतेने स्टाफ उपलब्ध असतानाही लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत विलंब होत असल्याचा आरोपही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे। आज शिवसेनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक आदरणीय महेश भडांगे सर यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन अतिशय महत्त्वाचं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमाइसेसमध्ये सुरू करावं यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। कारण पालिकेच्या माध्यमातून यांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्याला 5च लसीकरण केंद्र उपलब्ध झालेले आहेत, 5 दिले गेलेले आहेत। त्याच्यात धुळे शहरासाठी जे आहे ते प्रभात नगरमध्ये मनपाच्या हद्दीत मनपाच्या अखत्यारीत आलेलं आहे। परंतु जी काही नागरिकांची गैरसोय होते म्हणजे प्रभात नगर हा देवपूरच्या एका कोपऱ्यात झाला, समजा मैंदळे परिसर असेल, साखरी रोड परिसर असेल, मिल परिसर असेल, अवधान असेल किंवा बडगुजर प्लॉट या परिसरातील लोकांना लसीकरण केंद्रासाठी प्रभात नगरमध्ये जाण्यासाठी फार अडचणीचे होत आहे। म्हणून आम्ही आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या या प्रिमाइसेसमध्ये लसीकरण केंद्र 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी सुरू करावं ही विनंती केली। त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या। त्याच्यानंतर आम्ही तात्काळ लसीकरण अधिकारी जे आहेत, लसीकरण केंद्र जिल्ह्याचे अधिकारी आहेत CU सांगळे, ते CU सांगळे सरांशी आम्ही आत्ता दोघांनी कॉमनली बोलणं, शिवसेनेचं शिष्टमंडळ आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाने कॉमन बोलणं करून घेतलं। त्यांनी सांगितलं, यांनी पत्रव्यवहार केला तर आम्ही तात्काळ मंजुरी देतो आणि मंजुरी दिल्यानंतर आज आम्ही ती जागेची पाहणी करून घेतोय। त्याच्यामुळे ते तात्काळ जर आपण 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची सोय केली तर जो काही या शहरामध्ये नागरिकांना अडचणीला सामोरे जावं लागतं लसीकरणासाठी, ती गैरसोय त्यांची थांबेल आणि लसीकरणाचा वेग वाढून आपल्या नागरिकांची आपण सोय करू यासाठी दिलेला आहे। यांनी आता त्या सर्व गोष्टीला होकार दिलेला आहे आणि शक्य झालं तर उद्याच्या उद्या लसीकरण केंद्र 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी सुरू करू असा प्रशासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे। त्याच्यामुळे त्यांना या कामासाठी शुभेच्छा देतो आणि उद्याच्या उद्या चालू होईल यासाठी देखील प्रशासन आम्ही प्रयत्न करणार आहोत। तेही सांगतात, आम्ही त्यांना मदतीला तयार आहोत। तसेच डॉक्टर शिनकर हे आजचे लसीकरण केंद्र आहे त्याचे प्रमुख आहेत। म्हणजे 45च्या वरील लोक नागरिकांसाठी जे लसीकरण केंद्र आहे, नागरिकांची गैरसोय होते तिथे सकाळी 6 वाजेपासून नागरिक लाईनीमध्ये असतात आणि दुपारी 2-2, 3-3 वाजेपर्यंत देखील कधी लसीकरण चालतं। आणि त्याच्यामुळे जर एखादा नागरिकाला वयस्कर माणूस असेल, 6 वाजेला उभा माणूस असेल, तो जर 12-1 वाजेपर्यंत लाईनीतच उभं राहावं लागलं, त्याला पाण्याची तहान लागली किंवा जर समजा लघवीला जायचं असेल त्याला, तर त्याला भीती वाटते मी जर इथून चालला गेलो तर माझा नंबर चालला जाईल, माझा नंबर गेल्यावर माझं लसीकरण राहून जाईल, म्हणून तो त्या भीतीपोटी जात नाही। आणि शुगर आणि बीपीच्या असे विविध व्याधी ग्रासलेल्या नागरिकांना आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळे त्यांनाही आज विनंती केलेली आहे की जे लसीकरण तुम्ही 10 वाजेला चालू करता ते उद्यापासून 8 वाजेलाच पहिली लस दिली जाईल असं नियोजन तुम्ही करा। आणि त्यांनी त्या नियोजनामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे लसीकरण केंद्राची आपली बऱ्यापैकी समस्या सुटून गेलेली असं मला वाटतं। उद्या दोघं लसीकरण केंद्रांवर परिणामकारकता आपल्याला दिसून येईल। हे मी आज शिवसेनेच्या वतीने हे सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो। दिनांक 25 जानेवारी 1951 रोजी सामान्य कुटुंबात जन्मलेला आलेल्या दिलीप तात्यांनी आयुष्यात सतत संघर्ष केला। कष्टाविना फळ न मिळते ह्या उक्तीवर त्यांची अगाध श्रद्धा असल्याने त्यांनी श्रमातून सर्व वैभव उभे केले। स्वतःसोबत इतरांच्याही जगण्याचा विचार करून त्यांनी छोट्या व्यावसायिकांना हातगाड्या उपलब्ध करून दिल्या। सर्वसामान्यांचा तारणहार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाल्यानेच त्यांना
लोकांनी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले. दिग्गजांच्या समोर अपक्ष म्हणून निवडून आलेल्या तात्यांनी संधीचे सोने केले. सत्तेचा वापर सर्वसामान्यांना सोयीसुविधा पुरवण्यात आणि शहरात ठोस विकास कामे करण्यासाठी त्यांनी करून घेतला. दिलीप तात्या जगताप यांना राहुल शेठ, केतन, दिनेश, डॉक्टर राकेश जगताप ही 4 मुले असून 4ही मुले शहरात आणि जिल्ह्यात कर्तृत्वान म्हणून परिचित आहेत. आपापल्या व्यवसायातून चरितार्थ चालवण्यासोबतच वडिलांनी घालून दिलेला समाजसेवेचा वारसा ते समर्थपणे सांभाळत आहे. दिलीप तात्यांच्या पश्चात पत्नी, 4 मुले, सुना, नातवंड असा परिवार असून त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय, व्यावसायिक व उद्योग जगातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आवाज टीव्ही व आवाज सम्राट परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली. करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन व आयसीयू बेड, कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी पालीतील नागरिकांनी बल्लाळेश्वर देवस्थानाकडे केली आहे. या मागणीचे निवेदन मंगळवारी सायंकाळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय थारव यांना देण्यात आले. करोना महामारीचा फटका सुधागड तालुक्यातील जनतेला देखील बसला आहे. सध्या करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात फोफावतोय आणि ह्यामुळे आपल्या तालुक्यातील गंभीर रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. जर आपल्याकडे ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड उपलब्ध झाले तर कदाचित आपल्या तालुक्यातील काही रुग्णांचा जीव वाचू शकेल, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय थारव, शेखर सोमन, कपिल पाटील, भास्कर दुर्गे, अमित निंबाळकर, ॲडव्होकेट नरेश शिंदे आदी उपस्थित होते. आवाज टीव्हीसाठी राम तुपे, रायगड. राजूर शहरात कडकडीत बंद करण्यात आला असून राजूर पोलीस, ग्रामपंचायत, महसूल विभाग रस्त्यावर थांबून परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. एका व्यावसायिकांनी आपल्या दुकानात मागील बाजूने ग्राहकांना प्रवेश देऊन व्यवसाय सुरू केला. त्यास सरपंच गणपत देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी समज दिली, तर एका व्यावसायिकांनी बाधित असताना मोटरसायकलवर प्रवास केल्याने त्याचेही कान उपटले. त्यामुळे हे 2 प्रकार सोडले तर सर्व व्यवहार बंद करण्यात आले. लोकांनी व्यसन स्फूर्तीने लॉकडाऊन केल्याने करोनाचीही साखळी तुटण्यास मदत होणार आहे. भाजीपाला विक्रेते यांनी आपला माल कालच विकून पोलीस विभागाने गावच्या 4ही प्रवेश ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. मोटरसायकलवर विनाकारण फिरणारे तसेच बाहेर गावातून विनाकारण येणाऱ्या व्यक्तींना बंदी घालण्यात आली आहे, असे सरपंच गणपत देशमुख यांनी सांगितले आहे. आवाज टीव्ही न्यूजसाठी शांताराम काळे, अकोले. जुना वाद उरकून काढत एका युवकाची जन्मदिवशी निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील वरडी येथील मस्जिद काळजवळ घडली असून या प्रकरणी पोलिसांनी 2 सख्या भावांसह 3घांना अटक केली आहे. वैभव सुमेश नगराळे, वय 24 वर्ष, नेहरूवाड, वरटी असे मृतकाचे नाव असून त्याच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी जोशेल शंकरनाथ शिंदे, वय 34 वर्ष, जयेश शंकरनाथ शिंदे, वय 30 वर्ष, बब्बू गफ्फार शेख, 30 वर्ष, सर्व राहणार हनुमानवाड, वरटी असे अटक करण्यात आलेल्या 3घांची नावे आहेत. मृतक वैभव याचा सुमारे 3 महिन्यापूर्वी जयेश सोबत वाद झाला होता. या वादातून वैभवने जयेशला मारहाण करून अपंग केले होते. याचाच राग मनात पकडून ही हत्या करण्यात आली. मृतक वैभवचा वाढदिवस होता. मित्रांसोबत वाढदिवस साजरा करून तो घराकडे परतत असताना वाटेत जयेश सोबत त्याचा वाद झाला. वाद विकोपाला गेला असताना तिथे जवळच असलेला जयेशचा भाऊ जोशेल याने धावत जाऊन घरातून चाकू आणला आणि त्याच्यावर वार करून जखमी केले. यावेळी जखमी अवस्थेत वैभवने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असताना जोशेल, जयेश आणि बब्बू यांनी त्याचा पाठलाग करून पकडले आणि त्याच्यावर सपासप चाकूने वार करीत ठार केले. मृतक वैभव हा घरफोडीचा गुन्हेगार असून एका टोळीचा तो सदस्य आहे. हत्येची माहिती मिळताच तपासाची चक्र फिरवली असता यानंतर तासभरातच 3घांनाही ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्यांनी जुन्या वादातून वैभवचा खून केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी वरठी पोलिसांनी 3घांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यास स्थानिक गुन्हा शाखा आणि वरठीच्या पथकाने महत्त्वाची कामगिरी निभावली आहे. काल रात्री 10:30च्या दरम्यान पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण, वरठी पोलीस ठाणे यांचा दूरध्वनी आला की वरठी येथे विक्रम नगराळे याचा खून झालेला आहे आणि यामध्ये कोणी मारलेले याची काय माहिती पडत नाही. त्याच्या अनुषंगाने मी PSI राऊत, नंदू मारबते आणि बाकी सर्व स्टाफ त्या ठिकाणी तात्काळ त्या घटनास्थळी पोचल्यानंतर आमच्या स्थानिक गुन्हे शाखेतर्फे नंदू मारबते या ठिकाणी त्यांनी काम केले असल्यामुळे त्यांना माहिती मिळाली की या ठिकाणी त्या जो मयत आहे त्याची बड्डे पार्टी झाली होती आणि बड्डे पार्टीच्या वेळी त्याचा जुना दुश्मन जयेश आणि याची दोघांची भांडण झालं होतं. यामध्ये जयेशला अगोदर यापूर्वी या मैताच्या लोकांनी त्याला मारहाण झाली होती आणि त्याला गुडघ्याला वगैरे चालता येत नव्हते. त्याचा राग धरून त्यांची भांडणं झालेली होती आणि त्या भांडणानंतर जो जयेशचा भाऊ आहे जोशील शिंदे
याला त्याचा राग आला. याने घरातील चाकू उचलून जात असताना त्या ठिकाणी मैताच्या डाव्या खांद्याच्या बाजूला जोराने वार केला आणि त्याचा पाठलाग करून जयेश जोशील शिंदे आणि बब्बूभाई त्याचा मित्र अशा तिघांनी मिळून त्या ठिकाणी त्याचा निगरूनपणे खून केलेला आहे. या ठिकाणी आम्ही खून झाल्यानंतर 1-1.5 तासामध्ये सर्व आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे. यामध्ये वरठी पोलीस ठाणे, ते सुधाकर चव्हाण, पे वंजारी आणि यासोबतच बंधारा SDPO श्री संजय पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीयुत अनिकेत भारती सर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई झालेली आहे. आवाज टीव्ही न्यूजसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. पिंजर पोलीस स्टेशन लागून असलेल्या दोनत खुर्द येथील काटेपूर्णा नदीकाठी परिसरात अवैध गावठी दारू अड्ड्यावर पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेव नामदेव पडघन यांनी आज धडाकेबाज कारवाई करीत गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करून एकूण 13,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. दोनत खुर्द येथील काटेपूर्णा नदीकाठी परिसरात अवैध दारू काढत असल्याची माहिती पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेव नामदेव पडघन उपनिरीक्षक माहुरे मॅडम यांना मिळाली होती. दरम्यान सकाळी 6 वाजेच्या सुमारास या परिसरातील गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकली असता दारू काढणारे एक आरोपी संतोष ओंकार काशीकर पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यानंतर पोलिसांनी तेथील हातभट्ट्या व सडवा हातभट्टीची दारू असा एकूण 13,000 रुपयांचे साहित्य नष्ट केले आहे. या प्रकरणी एक आरोपी विरोधात पिंजर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पिंजर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव नामदेव पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माहुरे मॅडम, दीपक चव्हाण, अभिजित शिरसाट, होमगार्ड रामेश्वर इंगळे व कर्मचारी यांनी केले आहे. आवाज टीव्ही न्यूजसाठी दिलीप जाधव, अकोला. नाशिक शहरात बिबट्याचे पुन्हा एकदा दर्शन दिसले असून एका दुचाकी स्वाराला धडक देत हा बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेली माहितीनुसार काल रात्री 1 वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या सेंट लॉरेन्स हायस्कूल जवळ बिबट्या लपला होता. त्या दरम्यान असलेली शांतता आणि अंधाराच्या परिस्थितीत हा बिबट्या मैदानाच्या बाहेर आला आणि तेव्हा सेंट लॉरेन्स स्कूल समोरून जात असलेल्या एका दुचाकीला धडक मारली. मात्र या दरम्यान मोटरसायकल स्वार सावधान असल्यामुळे त्याने गाडी सोडली आणि तो खाली पडला. त्यामुळे मोटरसायकल चालक किरकोळ जखमी झाला. या दरम्यान मात्र बिबट्या सरळ पाथर्डी फाटा परिसरातून सरळ पाथर्डी गावाकडे निघून गेला आणि दरम्यानच या परिसरात असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ह्या बिबट्याला बघितले. परंतु हा बिबट्या पुढे सरळ जंगलात निघून गेल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. याबाबत वन विभागाचे अधिकारी विवेक भदाने यांनी सांगितले की बिबट्या अंबड पोलीस ठाण्याकडून पुढे निघून गेल्याची माहिती खरी असून याबाबत अधिक तपास केला असता सदरचा बिबट्या हा जंगलात गेल्याने आढळून आलेले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकाराचे घाबरून जाण्याचे कारण नाही असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आवाज टीव्हीसाठी सोमनाथ क्षत्रिय, नाशिक. राजूर व परिसरातील 40 गावात कोरोना रुग्ण वाढत असून राजूर येथे लोक प्रचंड गर्दी करीत असल्याने राजूर ग्रामस्थांनी सरपंच गणपत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन राजूर येथे गुरुवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. व्यापारी, भाजीपाला, किराणा दुकानदार यांनी या लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राजूर गावात सुमारे 200 रुग्ण असल्याची नोंद झाल्याने तसेच राजूर कोरोना काळजी केंद्रातून 188 रुग्ण बरे होऊन घरी गेले. मात्र आजही 50 रुग्ण केंद्रात असल्याने काळजी म्हणून राजूर येथे उद्यापासून लॉकडाऊन करत असल्याचे सरपंच गणपत देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे 8 दिवस गावातून कुणी बाहेर नाही, गावात बाहेरून कुणी येणार नाही. यावेळी राजूर पोलीस स्टेशनचे सब पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. आवाज टीव्ही न्यूजसाठी शांताराम काळे, अकोले. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्याने या निकालाविरुद्ध नाशिकमधून काही संघटनेच्या वतीनं संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. तसेच छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर व कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आवाज टीव्ही न्यूजसाठी सोमनाथ क्षत्रिय, नाशिक. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा समाजावर मोठा अन्याय केलेला आहे. मराठा समाजाने प्रदीर्घ असा न्यायिक लढा लढल्यानंतर सुद्धा हायकोर्टानं जो निकाल दिला तोच निकाल आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित असताना राज्य सरकार, केंद्र सरकार मराठा समाजाची परिपक्व बाजू मांडण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर प्रतिज्ञा केलेली आहे की जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत समाज बांधव कुठेही हटणार नाही. परंतु आज कोविडची परिस्थिती आहे,
कोविडच्या परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनावर मोठा ताण असल्या कारणानं आपण कोणीही घराच्या बाहेर पडू नये, जेणेकरून आपल्याच पोलीस बांधवांवर आपल्या प्रशासनावर त्याचा लोड येईल. कारण ही चूक या राजकीय नेत्यांची आहे, ज्या प्रशासनानं या ठिकाणी काम केलं त्यांची आहे. मराठा आरक्षण उपसमितीची होती. त्यामुळं आपण सगळ्यांनी घरात राहून प्रतिज्ञा करूया की येणाऱ्या काळामध्ये अधिक पटीनं चांगल्या पद्धतीनं मराठा समाजाला कसा न्याय मिळवता येईल या दृष्टिकोनातून आपण विचार करू. सर्व समाज बांधवांनी घरात थांबावं, घरातून एक असा दृढ निश्चय संकल्प करावा, एवढी नाशिक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मी सगळ्या समाज बांधवांना विनंती करतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण ही आरक्षणाची लढाई येणाऱ्या काळात लढू. कुंडवाग्राममध्ये ग्रँड सीता हॉटेलच्या समोर बिल्डिंग मटेरियल व्यापारीचा मुलगा कुणाल तिगारे वय 21 2 दिवसापासून लापता होता. त्याचा तक्रार रामनगर पोलीस स्टेशनला दिली होती आणि सायंकाळी सूत्रानुसार पोलिसांना माहिती मिळाली की 10 किलोमीटर अंतरावर पांगडी जलाशय मृतदेह दिसल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. DYSPC जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक प्रमोद घोगे यांनी पुढील तपास सुरू केला आहे. आवाज टीव्ही न्यूजसाठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जुने जिल्हा रुग्णालयात 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी त्वरित लसीकरण सुरू करा, शिवसेनेची मागणी. धुळ्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप तात्या जगताप यांचे निधन. जुन्या वैमनस्यातून युवकाची जन्म दिवशी धारधार शस्त्राने निर्गुण हत्या. वरटी येथील थरार 2 संख्या भावांसह 3 अटक. राजूर शहरात कडकडीत बंद, गावातून विनाकारण येणाऱ्या व्यक्तींना बंदी. दोनत खुर्द येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा. नाशिक शहरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्याने छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आले निषेध. कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन व ICU बेड, कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची बल्लाळेश्वर देवस्थानाकडे मागणी. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेऊन आलो आहोत डॉक्टर हर्षद सुराणा यांचे विनिंग हार्ट केअर सेंटर. सर्वत्र आजारांनी थैमान घातले आहे. तसेच हृदयविकार यांसारखे आजार दिवसेंदिवस वाढणारे व उद्भवणारे आहेत. हे देखील झपाट्याने वाढत आहे. तर यासाठी कन्सल्टिंग डॉक्टरांचा सल्ला वेळेआधी घ्या व आपल्या परिवाराची काळजी घ्या. हार्ट अटॅकची वेळ टाळण्यासाठी करा हृदय तपासणी वेळेआधी.
विनिंग केअर सेंटर घेऊन आले आहे आपल्यासाठी विविध सोयी सुविधा, कार्डियक कन्सल्टेशन, होल्टर मॉनिटरिंग, 2D इको अँड कलर डॉपलर, कम्प्युटराइज्ड स्ट्रेस टेस्टिंग, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, ॲक्यूट कोरोनरी सिंड्रोम, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम, कॉन्जेस्टिव्ह कार्डिओक फेल्युअर, ॲरिथेमिया, प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी, पल्पिटेशन, कम्प्युटराइज ECG, मल्टीपॅरा मॅनिटर, 24 तास होल्टर मॉनिटर, 24 तास BP रेकॉर्डर, तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत एंजिओप्लास्टी सुविधा देखील उपलब्ध. डॉक्टर हर्षद दिलीप खुराना, मी हृदयरोग तज्ञ, MBBS DNB कार्डिओलॉजी, फेलोशिप इन कार्डिओलॉजी मी अपोलो हॉस्पिटल बँगलोर इथनं केलं आहे आणि मागच्या एका वर्षापासून आपण निराळ हॉस्पिटल सेवा हॉस्पिटल इथे एंजिओप्लास्टी करतो आहे. हा विनिंग हार्ट केअर सेंटर म्हणून हा आपण नवीन हॉस्पिटल उघडलेला आहे. हा डॉक्टर सुभाष भामरे यांच्या बाजूला आहे. तिकडं आपण 2D इको, ECG, कन्सल्टेशन, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी हे सगळं करून देतो. गरीब पेशंटला आपण महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये मोफतमध्ये एंजिओप्लास्टी करून देतो आहे. तर गरजू पेशंटला जेही असतील त्यांना ही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि अजून सध्या कोविड वाढलेला आहे. कोविडमुळे खूप लोकांना हृदयामध्ये क्लॉटिंग होतात, लंगमध्ये क्लॉटिंग होतात. असे काही गरजू पेशंट आहेत त्यांना सुद्धा आम्ही मोफतमध्ये तपासणी करून देत आहे. यासाठी आमचा पत्ता डॉक्टर हर्षद डी सुराणा, MD मेडिसिन, DNB कार्डिओलॉजी दिल्ली, FINC MACC USA, MESC युरोप, कन्सल्टिंग इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट हृदयरोग तज्ञ. प्लॉट नंबर 24 बडगुजर प्लॉट 80 फुटी रोड, डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हॉस्पिटल शेजारी, धुळे. मोबाईल नंबर 91 13 93 69 47.